मराठी सिनेसृष्टीतील कलाकार त्यांच्या रिलेशनशिपबद्दल व्यक्त होत असतात. असंच अभिनेत्री अदिती सारंगधरने तिच्या रिलेशनशिपबद्दल मोठा खुलासा केलाय. अदिती सारंगधर ही लग्नाच्या आधी लिव्ह इनमध्ये राहत होती. यामागे कारण काय होतं आणि तिच्या या निर्णयावर घरच्यांचं काय म्हणणं होतं याबद्दल तिने नुकत्याच एका दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय. अदितीने 2013ला सुहास रेवंडेकर सोबत लग्नगाठ बांधली. सुहास आणि अदिती हे दोघेही वेगळ्या क्षेत्रातले होते. अदिती अभिनेत्री तर सुहास हे व्यावसायिक आहेत. त्यांचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय. अदिती आणि सुहास हे लग्नाआधी लिव्ह इनमध्ये राहायचे. यामागचं कारण सांगताना ती म्हणाली, लग्न ही एक संस्था आहे. आपण जरी पुढे घेऊन गेलो नाही तर पुढची पिढी देखील ही पुढे घेऊन जाणार नाही. यानंतर अदिती म्हणाली की लग्नानंतर कितीही भांडणं झाली, काहीही झालं तरी गोष्ट काडीमोडापर्यंत घेऊन जायची नाही. मध्यंतरी आमच्यात खूप भांडणं झाली होती, खूप टोकाची भांडणं झाली होती, पण यावर उत्तर काडीमोड नाहीये हे लक्षात आलं. सुरुवातीला सुहास आणि अदिती हे दोघेही एकटे राहायचे. दोघांना लग्न करायचं होतं, पण पुढे जाऊन भांडणं किंवा इतर गोष्टींमुळे डिवोर्स होणार नाही याची खात्री करून घेण्यासाठी आणि मग यासाठी ते लिव्ह इनमध्ये राहून पाहूया असं त्यांनी निर्णय घेतला. आपल्याला लिव्ह इनमध्ये राहायचंय असं जेव्हा घरच्यांना सांगितलं तेव्हा याला अदितीच्या बाबांचा पूर्णपणे पाठिंबा होता. तसंच अदितीच्या आजीने देखील याला सपोर्ट केला आणि मग या दोघांनी एकत्र लिव्ह इनमध्ये राहायचा निर्णय घेतला. याबरोबरच अदिती म्हणाली की पूर्वी जसं लवकर लग्न करावं, वेळेत बाळाचं प्लॅनिंग करावं हे किती बरोबर आहे हे मला आता उशिरा बाळ झाल्यावर समजते. अभिनेत्री अदिती सारंगधर हिने आजवर अनेक नाटक, मालिका, चित्रपट यामधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेत. कधी खलनायिकेच्या भूमिकेत तर कधी सोज्वळ भूमिका तिच्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेत. अदितीने मराठी मालिका विश्वात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. तुम्हाला तिची कोणती मालिका व चित्रपट आवडतो हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.